नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। 10 तारखेलाच सांगलीच्या काही भागांमध्ये, पंढरपूरच्या मोजक्या भागांमध्ये, नाशिकच्या काही भागांमध्ये, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालन्यात काही ठिकाणी, लातूरमध्ये काही ठिकाणी, बीडमध्ये काही ठिकाणी असं पाऊस सुरुवात होईल। थोड्याफार गावांना एक तुम्हालाही वाटून जाईल की 11-12 काय होईल। ठीक आहे, तर हा जो काही प्रवास आहे हा सध्या जे माल सुकतायत यांच्यासाठी चांगला दमदार दिलासा असणार आहे। आणि जसं तुम्हाला मी सांगितलंय 11 पासून ते 15 पर्यंत पावसाचा हा प्रवास आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी एकंदरीत सुखी होईल आणि त्यानंतर 1-2 दिवस तो थांबेल सुद्धा, कारण की तुम्हाला मागच्या 8 दिवसापूर्वी व्हिडिओ पण सांगितला आणि सातत्याने प्रत्येक व्हिडिओच्या एंडिंगला असेल, सुरुवातीला असेल सांगितलेले की 17 तारखेला कमी दाब बंगालच्या उपसागरात, बंगालच्या खाडीमध्ये बनतोय आणि त्या बंगालच्या खाडीमध्ये बनलेल्या दाबाला एखादा दिवस उशीर लागेल किंवा 1-2 दिवस मागे पुढे होतील, पण तो दाब 17 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा पाऊस घेऊन येईल। म्हणजे 16 पासून ते 17 किंवा 18 पर्यंत 3 दिवस किंवा 4 दिवस पुन्हा उघडीत देऊन कधी 15 पासून पडल्याच्या नंतर परत पाऊस 18-19ला स्टार्टअप करतोय महाराष्ट्रामध्ये। पण महाराष्ट्रामध्ये 22 तारखेपर्यंत पाऊसच नाही या म्हणण्याला या 5-6 दिवसामध्ये उत्तर मिळेल। आणि आज तर मला एक शेतकऱ्याने असं सांगितलंय, साहेब आभाळ जर पुढे गेलं ती मागे रिवाज गिअर टाकतंय का? काही कुठेतरी व्हिडिओ पाहिला असेल त्याने। एकदा कमी दाब पुढे सरकला, तो पुढे सरकत असतो आणि तो तिथे जिरतो, त्यानंतर नवीन बनलेला कमी दाबाचा ते बाष्प नंतर येते। पण कमी दाब पुढे जाऊन मागे आलेला अजूनही इतिहासात नोंद नाही। ही हवामान अभ्यासकांना ह्या गोष्टी चांगल्या निरीक्षण करूनच सांगाव्या लागतात। मग तो जागतिक हवामान खात्यातला अंदाज असू द्या किंवा आपल्या शासकीय हवामान खात्यात असू द्या किंवा माझ्यासारखा असू द्या। आणि महाराष्ट्रात 10 तारखेला जे सापका शिपका होण्यास सुरुवात होईल, आभाळ भरून येईल। उद्यापासून वातावरणाचा सक्रिय पाहायला मिळते 24 तासामध्ये उद्याच्या संध्याकाळपर्यंत। आणि 11 तारखेपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी जी काही सुरुवात होते त्यामध्ये जिल्हे आपण सांगितले आहेत, पुन्हा एकदा सांगायला सुरुवात करूयात। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। 11 तारखेला नांदेडसह परभणी, लातूर जिल्हा, सांगली, सोलापूर, कोल्हापूरमध्ये वातावरण दमदार पावसाचं असेल। छत्रपती संभाजीनगरसह अहिल्यानगर परिसरात हे बघा, या दिवशी काही गावं सुटतील, पहिल्या दिवशी सुटतील, दुसऱ्या दिवशी सुटतील, तिसऱ्याही दिवशी सुटतील। पण हा जो काही प्रवास आहे 11 पासून 15 पर्यंत आहे, त्यामुळे 4 दिवसामध्ये आणि ह्या काळामध्ये वातावरण असं बनेल की माल सुकणं देखील कमी होईल। ठीक आहे, तर 11 पासून धुळेपर्यंतचा भाग जो आहे, सांगली, सोलापूर, लातूर, नांदेड, जालना, बीड, परभणी, अकोला, अमरावतीला तर आजच संध्याकाळी होईल, पण हिंगोली वगैरे भागांसह पाऊस दमदार हजेरी लावणार आहे। पूर्व विदर्भातल्या नागपूर, गोंदियाची बातमी तर न्यूजला आली आहे, धरण कुठलं तरी फ्लो झालंय, ओव्हरफ्लो झालंय। तर अशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रात या 4 दिवसामध्ये ठिकठिकाणी बरसणार आहे। काळजी करू नका, व्हिडिओमध्ये मी प्रत्येक तुम्हाला दिलासा देतोय, पण तो दिलासा म्हणजे भंपकपणा नव्हे। 1972चा दुष्काळ सांगणारा अंदाजक आता 15-16 वरती आलाय। ऑगस्ट संपू द्या, गुडघ्यावरती सुद्धा येईल, थोडा धीर धरा। आणि खरंच मला एक म्हणायचंय की तुम्ही फक्त आता हे 4-5 दिवसामध्ये पहा, तुम्ही सुद्धा धीर धरा। काही जण म्हणतात महाराष्ट्रामध्ये कुठलंच सिस्टम नाहीये, शेतकरी कमेंट करतोय की किंवा एखाद्याचा अंधभक्त कमेंट करतोय, मला हे कळत नाहीये की कुठलं सिस्टम महाराष्ट्रात नाही। तुला सिस्टमच दाखवतो, फक्त 2-4 दिवस दम काढ। सध्या बंगालच्या उपसागरामधनं खानदेशमध्ये जो प्रवाह चाललाय, तो प्रवाह पश्चिमी वाऱ्याने आज जोरदार एंट्री केली आहे आणि ते वारे ह्या 2 दिवसात थोडे कमी पण होणार आहेत आणि तेच वारे बाष्प आणतात। हा पारंपरिक आणि ढोबळ अंदाज जरी दिसत असला तरी हा अंदाज यशस्वी याच्या अगोदरही झालाय। मागच्या 14-15 जुलैला तुम्हाला मी म्हणत होतो की बखाड आहे, त्या बखाडीनंतर 15 तारखेला सुरुवात होईल आणि ते ह्या 4-5 दिवसात महाराष्ट्र बेतेल, त्याच पद्धतीने झालंय। त्यावेळेसही असंच मला परेशान केलं होतं की कुठलं सिस्टम नाही, काय नाही, अमुक नाही, हा सांगतोय कसा। त्यावेळेस एक जण तर चॅलेंज देत होता, तो आता पुन्हा चॅलेंजच्या नादी लागणार नाही असे त्याचे हाल झालेत। आता या बाबतीत देखील तुम्ही पहा, महाराष्ट्रामध्ये उद्यापासून जे वातावरण बनतंय आणि 11 ते 15 दरम्यान जे होणार आहे हे कसं आहे तुम्हाला देखील पाहायला मिळेल। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात,
पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात. तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो. आणि विषय विनंती एक आहे, जर नाही ना पटत दुर्लक्ष करा. कुठला सांगतोय 2 दगडावर पाय ठेवून तिथे जा, मला काहीही इश्यू नाहीये. माझं पहिल्यापासून जे ठाम मत आहे महाराष्ट्राच्या बाबतीत, जे पाण्याच्या बाबतीत, ते तसंच राहणार आहे. अजून परतीचे पाऊस तुम्ही सुद्धा पाहिलेत कसे असतात. एका दिवसातून 3-3 नदीला पूर आणण्याची क्षमता हा रिटर्न मान्सून ठेवतोय. पण सकाळी एक, संध्याकाळी आणि रात्री एक हा माझा अंदाज नव्हे. मला फक्त आता तुम्हाला बदल दाखवणे ह्या 4-5 दिवसामध्ये, कारण तोही माझ्या अस्तित्वाचा प्रश्न असेल. तर लक्षात घ्या, 11 पासून सुरुवात जी होती ती विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशसह पश्चिम महाराष्ट्रात दमदार पावसाची असेल. काही भागांना जोरदार देखील पाऊस अपेक्षापेक्षाही चांगला होण्याचे चान्सेस आहेत. विहिरीच्या पाण्याचा प्रश्न मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय, तो सप्टेंबर महिन्याच्या परतीच्या पावसात मिटेल. दक्षिण महाराष्ट्रात विहिरीच्या पाण्याचा प्रश्न काही ठिकाणी मिटायला हे ऑगस्ट शेवटी तुम्हाला पाहायला मिळेल, म्हणजे ऑगस्टचा शेवटचा आठवडा. आता वेळ आहे जिल्हे सांगायची. तर 11 तारखेला जे जिल्हे आहेत पाऊस सुरुवात करणारी, धुळे, खानदेश ते भाग आहेच, पण सोलापूर, सांगली, धाराशिव सह लातूर जिल्हा, बीड जिल्हा, नांदेड पट्टा, हिंगोली पट्टा, छत्रपती संभाजीनगर, बुलढाण्यासह विदर्भातल्या अनेक भागांमध्ये पूर्व विदर्भापर्यंत, यवतमाळ सुद्धा आहे, चंद्रपूर सुद्धा आहे, वाशिम सुद्धा आहे. नाशिक जिल्ह्यात दमदार ते मध्यम पावसाला सुरू होतील. नाशिकला वारे जास्त आहेत, पण जिथे माल चांगल्या पद्धतीने सुकतोय त्याला एक जीवदान मिळेल. पुणेसह कोल्हापूर, बेळगावला पण पावसाची शक्यता आहे. हुबळी च्या काही भागामध्ये आणि खाली कलबुर्गीसह विजयपुराला चांगला पाऊस आहे. त्यामुळे लातूरला बऱ्यापैकी वेळ येईल. कर्नाटकला आणि मराठवाड्याला जर पाऊस सांगितला तर लातूरला सर्वदूर सारखा पाऊस होत असतो आणि ती परिस्थिती पाहायला मिळते 11 पासून. आणि तुम्हाला सुरुवातीला सांगितले काही गावं पहिल्या दिवशी सुटतात, दुसऱ्या दिवशी सुटतात, त्यामुळे 3 दिवस आपल्याला दम धरायचे. त्यानंतर परिस्थिती जी आहे येणाऱ्या काळामध्ये नांदेडला सातत्याने 4-5 दिवस रोज पाऊस पडणार आहे. परत 12 तारखेला म्हणजे 11 तारखेला पासून दुसऱ्या दिवशी 12 तारखेला सुद्धा पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भात झडीचं स्वरूप तयार करेल एक दुसऱ्या दिवशी 12 तारखेला. याच्यामध्येही काही ठिकाणी उष्णता वाढली तर बराही पडेल. 13 तारखेला जोर पुन्हा वाढतोय बघा. 11 नंतर एक दिवस पुन्हा उशिरा. 13 तारखेला पुणे, अहिल्यानगर सह मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये दमदार पावसाला हजेरी सुरुवात करेल. कोल्हापूर, सांगलीसह याच्यामध्ये दमदार पद्धत असेल. धुळे, नंदुरबारला देखील चांगली पद्धत आहे. त्यानंतर रात्री बेरात्री नांदेड चांगला झोडपून काढणार आहे. 14 तारखेला सुद्धा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ, खानदेश म्हणजे भाग बदलत पद्धतीनं, पण पेंडवणीपासून ते चांदणभरीपर्यंत मजल. आणि काही ठिकाणी रोज पेंडवणी पडल्यामुळे तिथे चांदणभरीत का लूक, तिथे पाण्याचा शिडका होऊ शकतो, अशी पद्धत याच्यामध्ये आहे. आणि 15 तारखेपर्यंत हा प्रवास चालेल. 15 तारखेला सुद्धा पाणी तर आहेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात, विदर्भात, पण 15 तारखेपर्यंत हा पावसाचा प्रवास असेल. पाऊस रोज दिवसाला थोडे थोडे भाग करत 20-25% करत 100% भाग व्यापायला हे 2-3 दिवस लागतील. पण हे होत नाही की लगेच 16-17च्या दरम्यान जे बंगालच्या उपसागरात, खरं तर 15 तारखेलाच त्याचा राऊंड तयार होईल, चक्रीवादळामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होईल. पण ते लो प्रेशर जे आहे 16-17ला प्रभावी होईल. त्यामुळे राज्यामध्ये वारे खूप भयानक वाटतील, बखाडी वाऱ्यासारखे वारे वाहतील, जे आता आज वाहिलेत. आणि ते वारे 2-3 दिवस वाहतील आणि लगेच त्यानंतर तिसरा पाऊस लगेच महाराष्ट्रामध्ये प्रवेश करेल. आता हे मला खरं तर मॉडेलवरती माझ्याकडे जे मॉडेल आहे ते दाखवण्यासाठी मॅपचा गरज पाहिजे. फक्त माझं मॉडेल पाहण्यासाठी तळमळ चालू आहे. याने संदर्भ द्यावात, अमुक करा, मी दाखवतच नाही. हे अंदाज बंद करेल, तर मॉडेल कधीच दाखवणार नाहीये. आणि मी जे पुस्तक वाचवतो तुम्ही सुद्धा तेच पुस्तक वाचताय, फक्त नीट वाचा. पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद. आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.